आतापर्यंत जंगल एवढं घनदाट नव्हतं, आता तर घनदाट जंगलामधनं घेऊन चाललाय. या डोंगराच्या टोकावरती ती लेणी आहे असं तो म्हणतोय. चांगला मोठा खेकडा मिळालेला आहे. प्रॉपर जंगलातला रस्ता आहे हा. जागा थोडी भीतीदायकच वाटायली आता. हा व्हिडिओ बघून जर कोणाला इकडे यायची इच्छा झाली तर ग्रुप सोबत या. एकट्या किंवा दोन माणसाचं हे इकडे येणं काम नाही आहे. आणि खूपच मोठी अशी गुफा आहे. इकडे एक दरवाजा पण आहे. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला पालेगाव आणि त्याचे धबधबे दाखवले होते. हा त्याचा दुसरा भाग. आज आपण या गावामध्ये जातोय. या गावाची ही एंट्रन्स आहे बघा. दोन्ही बाजूनी तुम्हाला पाणी, तलाव आणि पाठीमागे धबधबे दिसतील. या बाजूलाही तसंच. या पालेगावामध्ये ना एक पुरातन लेणी आहे. आमचे हे जे छोटे गाईड आहेत हे आम्हाला म्हणले की ही लेणी आज तुम्हाला दाखवायची आहे. बघूया आता ही लेणी कशी आहे. तुम्ही आमच्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितले असतील ते दोन छोटे गाईड, त्यापैकी आज एकच आहे आज आपल्यासोबत. बघूया आता काय दाखवत आहे. तर इकडे बघ. होय, या छोट्या गाईडचा नंबर आम्हाला भरपूर लोकांनी मागितला, परंतु हे फक्त विकेंडलाच अवेलेबल असतं, कारण इतर दिवशी त्यांना शाळेत जायचं असतं. घनदाट जंगलातून आता घेऊन चाललाय लेणी दाखवायला. पालेगावची लेणी. आणि जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे. घनदाट झाडी. आणखी तर कुठं काय लेणी दिसत नाहीये, पण हा उंच जो डोंगर दिसतोय या डोंगराच्या टोकावरती ती लेणी आहे असं तो म्हणतोय. बघूया आता. आतापर्यंत जंगल एवढं घनदाट नव्हतं, आता तर घनदाट जंगलामधनं घेऊन चाललाय. तर भीतीदायकच आहे. आणि ॲक्च्युली कुणीच नाही इकडे, एकदम निर्मानुष्य जागा आहे. धबधब्याचा आवाज येत असेल. इकडे घनदाट जंगलामध्ये एक धबधबा आहे. एवढी घनदाट झाडी आहे त्यामुळे तो काही दिसणार नाही आता. हा प्रॉपर जंगलातला रस्ता आहे हा. रस्ता हो, जोराचा पाऊस झाला तर अवघडच आहे इकडं. हळू चल. इकडनं आलोय मोठा ट्रेक करत. खेकडे खायची इच्छा आम्ही दर्शवली होती आणि बघा नशिबाने साथ दिलेली आहे. चांगला मोठा खेकडा मिळालेला आहे. हा व्हिडिओ बघून जर कोणाला इकडे यायची इच्छा झाली तर ग्रुप सोबत या. एकट्या किंवा दोन माणसाचं हे इकडे येणं काम नाही आहे. खूपच घनदाट जागा आहे.
जिथनं ॲक्च्युली धबधबे तयार होतात ना ती ही जागा आहे. म्हणजे तुम्ही जो मागच्या व्हिडिओमध्ये धबधबा बघितला होता तो इथून तयार झालेला. जागा थोडी भीतीदायकच वाटायली आता. हा बघा पाले गावाचा नजारा जो तुम्हाला त्याच्या वरच्या डोंगरावरून दिसतोय. लेणी जवळ आलेली आहे. जवळ पोहोचतोय आपण तिथे. आणि वा, तुम्ही लहानपणी वाघ सिंहाच्या गोष्टी बघितल्या असतील आणि त्याच्यामध्ये एक गुफेचं चित्र तयार केलं जातं. मी सांगतो पहिल्या क्षणाला तशीच गुफा वाटते आणि खूपच मोठी अशी ही गुफा आहे. आणि नाही, खरंच आश्चर्यकारक अशी गोष्ट आहे. इकडे एक दरवाजा पण आहे. बहुतेक ही एक अर्धवट राहिलेली केव आहे. छोटाशी खोली आहे. आतमध्ये वटवाघळ तर भरपूर सारे ते दिसत असतील तुम्हाला. वटवाघळांचा थवा आहे आतमध्ये. ही गुफा कुठल्या काळामधली आहे हे सांगणं खूपच अवघड आहे. पण इथं एक शिलालेख आहे आणि यावरची तुम्ही हे डिटेल्स बघू शकता. हे कुठल्या लिपीमधले आहेत हे काही सांगता येणार नाही, पण एवढं निश्चित आहे की खूपच प्राचीन अशी गुफा आहे. कदाचित आदिमानवाच्या काळातली असावी. मित्रांनो, या छोट्या गाईडचे खरंच आभार मानावे लागतील. ही गोष्ट मला नाही वाटत त्याच्याशिवाय आम्हाला आयुष्यात कधी बघायला मिळाली असती. परतीचा प्रवास पाले गावाकडे पुन्हा. इथून तुम्हाला दिसत असेल ते पाले गाव. पाऊस पण सुरू झाला आहे. धबधबे आता हे ॲक्टिवेट होतील. या व्हिडिओसाठी इथंच थांबूया. अशा आणखी व्हिडिओसाठी मान्सून महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा.